ब्रेकनंतर बातमी नाशिकमधली। नाशिकमध्ये टोईंग ठेकेदारांच्या मनमानीमुळे एका युवकावर अर्धनग्न होण्याची वेळ आली आहे। दुचाकीची चावी देण्याच्या मागणीसाठी घातलेला गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र टोईंग ठेकेदारांची मनमानी थांबणार तरी कधी असा सवाल आता नागरिक उपस्थित करतात। कपडे काढून पोलिसांच्या समोर उभा असलेला हा तरुण, ही दृश्य नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी पुरेशी आहेत। टोईंग झालेली दुचाकी परत द्यावी अशी त्याची मागणी आहे। युवक त्याची दुचाकी मागतोय तर पोलीस त्याची गाडी जमा करून घ्या असं म्हणतायत। एवढं बोलून अर्धनग्न अवस्थेतला युवक बाहेर गेला। शरणपूर रोडवरच्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात हा गोंधळ पाहायला मिळाला। बाहेर गेलेला युवक पुन्हा आत आला। यावेळी त्याच्या हातात काहीतरी पार्सल होतं। यांना काहीतरी खायला पाहिजे असं म्हणून त्याने पोलिसांवर भजी फेकली। पैसे घेतले का रे असं तो युवक म्हणत होता। या सगळ्या गोंधळानंतर त्या युवकाला त्याच्या दुचाकीची चावी देण्यात आली। ओरडू नको, चावी दिली असं त्या युवकाला सांगितलं जात होतं। शेवटी तो युवक त्याच्या दुचाकीवर बसला, पण भज फेकायची काय गरज असं त्याला सुनावलं जात होतं। पोटाला खाऊ देत नाहीत असे हताश उद्गार युवकाला काढावे लागले। यावरून शहरातल्या भीषण परिस्थितीचा अंदाज येतो। शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखातेंनी ठेकेदारासह पोलीस कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे। पण हे प्रकार आता थांबायला हवेत अशी नाशिकवासियांची अपेक्षा आहे। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक।